नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धाडसी कॅप्टन राधिका मेनन या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या धड्यामध्ये या पाठाच्या या सेशनमध्ये किंवा पाठाच्या या भागामध्ये आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग पाठाच्या पुढील परिच्छेदांकडे वळूया। राधिका मेनन यांना सूचना मिळताच त्यांनी दुर्बिणीने समोर नजर टाकली आणि खरोखरच त्यांना समुद्राच्या त्या वादळामध्ये एक नाव बुडण्याच्या अवस्थेमध्ये दिसली। एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली। पुढच्या 5 मिनिटात जहाजातले लोक बचाव कार्यासाठी सज्ज झाले, मात्र वादळाचा जोर इतका मोठा होता की त्यांना नावेपर्यंत जाताच येईना। आता बघा, जेव्हा राधिका मेनन यांना ही गोष्ट समजली, त्यांनी निरीक्षण केलं, दुर्बिणीने पाहिलं, तर त्यांच्या लक्षात आलं की खरोखर ती नाव संकटामध्ये आहे आणि त्यांना त्या नावेवरती असलेल्या लोकांना आपण ह्या संकटातून वाचवलं पाहिजे। यासाठी मग त्यांनी काय केलं, त्यांच्या जहाजावरील किंवा बोटीवरील लोकांना, इतर अधिकाऱ्यांना वगैरे घेऊन पुढील कार्यासाठी ते सज्ज झाले। पण काय झालं होतं, वादळाचा जोर अत्यंत वाढला होता की त्यांना त्या नावेपर्यंत जाता येईना। बुडणाऱ्या मच्छीमारांना माहित होतं की त्यांना वाचवण्यासाठी समोरचे जहाज त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। ते जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत त्यांची आशा धूसर होत चालली होती। आता बघा, ह्यामध्ये या परिच्छेदामध्ये सांगितलेलं आहे की राधिका मेनन यांनी त्या जहाजाला, त्या छोट्या बोटीला त्या वादळातून बाहेर काढण्याचा भरपूर ते प्रयत्न करत होते, परंतु वादळ पाहण्यातील समुद्रातील जो वादळाचा जोर होता वाढत चालल्या कारणाने त्यांना त्या जहाजापर्यंत, त्या मच्छीमारांपर्यंत पोहोचताना खूप अडचणी येत होत्या आणि त्या जहाजावरती जवळजवळ 7 मच्छीमारी होते आणि ते सुद्धा ह्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते। त्या नावेवरती जवळजवळ 7 मच्छीमारी होते आणि ते सुद्धा या संकटातून वाचण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आतापर्यंत त्यांच्याही लक्षात आलं होतं की त्यांच्यापर्यंत समोरचे जहाज पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते जीवाच्या आकांताने स्वतःला ह्या संकटातून ह्या वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते। पण जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर त्यांची आशा धूसर होत चालली होती, कारण की वाऱ्याचा वेग, वादळाचा जोर जो होता अधिक वाढत चालला होता। जहाजातले कर्मचारी मात्र निकालाचा प्रयत्न करत होते। पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला। जोराच्या वादळामुळे बचाव कार्य करणारी टीम त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती। बघ, आपण राधिका मेनन यांच्या जहाजावरती जे इतर कर्मचारी होते ते जीवाच्या आकांताने त्या नावेला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पाण्याचा जोर अधिक वाढल्या कारणाने आणि जोराचा हवा किंवा वादळामुळे काय होत होतं की बचाव कार्यासाठी जी काही राधिका मेनन यांची टीम होती ती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती। पहिला प्रयत्न त्यांचा काय झाला, अयशस्वी झाला, परंतु पुन्हा त्यांनी दुसरा प्रयत्न करायचा निश्चय केला। दुसरा प्रयत्न केला। मच्छीमार जितके पुढे येण्याचा प्रयत्न करत होते तितक्याच वेगाने ते मागे ढकलले जात होते आणि हा दुसरा प्रयत्न सुद्धा वाया गेला। सगळ्यांना वाटलं की आता सगळं संपलं, त्यांना वाचवणं अशक्य आहे। अशा रीतीने बघा, राधिका मेनन आणि त्यांच्या टीमने 2 वेळा प्रयत्न केले, परंतु दोन्ही वेळा ते अयशस्वी ठरले। आणि आता त्यावेळेस नावेवरील 7 ते मच्छीमार होते, त्यांनी तर आपल्या पुढे आपण जगू की नाही ही आशा सोडली होती, परंतु राधिका मेनन आणि त्यांचे जे काही टीम होते त्या लोकांना सुद्धा आता असं वाटत आलं होतं की आता सगळं संपलेलं आहे, त्यांच्या हातातून सगळं निश्चित चाललेलं आहे आणि त्या नावेवरील लोकांना, मच्छीमारांना वाचवणं आता अत्यंत कठीण झालेलं आहे, अशक्य आहे। पण राधिकांनी आपल्या टीमचे मनोधैर्य तुटू दिले नाही। आता मेन अधिकारी किंवा कप्तान असल्या कारणाने राधिका मेनन यांच्यावरती पुढील सगळं कार्य अवलंबून होतं। ते टीम किंवा कर्मचारी जे काही ते निराश होत होते, तर त्यावेळेस राधिका यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना, आपल्या टीममधील लोकांना मनोधैर्य तुटू न देण्याचं
अत्यंत प्रयत्न करत होते आणि त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. राधिका सांगतात की त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. आता बघा, समुद्राच्या जो पृष्ठभाग असतो त्याच्यावरचं जे काही हवेचं प्रमाण किंवा वाऱ्याचा जो काही वेग असतो, त्या लाटांचं जे काही प्रमाण असतं त्या पद्धतीने पुढचे सगळं त्यांना कार्य करायचं होतं. आता बघा, इथे स्वतः राधिका सांगतात आहे एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे. जर तुम्ही गुगलवरती सर्च केलात तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून स्वतः राधिका मेनन यांनी हे सगळं वर्णन केलेलं तुम्हाला वाचायला मिळेल किंवा पाहायला सुद्धा मिळेल. मग राधिका सांगतात की त्यावेळेस समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते. पण बघ, आता तिथे काय सांगत आहेत की जो वाऱ्याचा वेग होता समुद्राच्या पृष्ठभागापासून वरती जो होता तो 70 समुद्री मैल वेगाने वारा वाहत होता आणि तो अत्यंत तीव्र असल्या कारणाने जे काही जहाजाचं तिथे पोचायचं जे काही प्रयत्न करत होते राधिका मेनन यांचे टीम, जी काही त्या नावेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत होता, परंतु वाऱ्याचा वेग अत्यंत असल्या कारणाने दोन्ही जहाज एकमेकांपासून लांब फेकले जात होते. मच्छीमारांना वाचवण्यासाठी आमचे 2 प्रयत्न फसले होते, पण आम्ही हिंमत हरलो नाही. आता बघा, इथे स्वतः त्या मुलाखतीमध्ये सांगत आहेत. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आलं. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. आता बघा, इथे सांगतायत, ते स्वतः सांगतायत की पहिले 2 प्रयत्न असफल झाले होते, परंतु सुद्धा त्यावेळेस त्यांनी हिंमत हरली नाही, प्रयत्न सोडले नाही. त्यांनी तिसरा प्रयत्न केला आणि त्याला यश आला. पायलट शिडी, आता बघा, तुम्हाला माहिती असेल की समुद्र पाण्याच्या भागावरती असे वस्तू असतात की जे त्या पाण्यावरती तरंगले जातात. तर वजन कमी असलेले लाकडी किंवा प्लॅस्टिकचे असे वस्तू ते वापरले जातात जेणेकरून ते पाण्यावरती तरंगले जातात. मग पायलट शिडी ती पण बघा लोखंडाची वगैरे इतर धातूची बनवली जात नाही, तर ते काय होणार, पाण्यावरती पाण्यामध्ये ते अधिक वजन असल्या कारणाने ते बुडण्याची शक्यता असते. म्हणून विशिष्ट प्रकारच्या पायलटच्या शिडी किंवा दोर वगैरे असतात, तर ते सगळे प्लॅस्टिकचे किंवा लाकडाचे बनवलेले असतात जेणेकरून त्या टीम वगैरे कधी असं संकट आले कर्मचाऱ्यांना तिथून त्या शिडीच्या माध्यमातून किंवा लाकडी फळीच्या माध्यमातून ते पाण्यावरती तरंगत पुढे जाऊ शकतात. तुम्ही पण बघा पाहिलं असेल, तुम्ही रिसॉर्टमध्ये वगैरे जात असाल किंवा मग पोहायला वगैरे जात असाल, ट्रेनिंग घेत असाल, त्यावेळेस तुम्हाला बघा ते प्लॅस्टिकचे विशिष्ट प्रकारचे कपडे दिले जातात आणि जेणेकरून तुम्ही पाण्यावरती पोहण्यासाठी किंवा पाण्याच्या वरतीच तुम्ही राहाल. तर त्याच प्रकारे पायलट शिडीद्वारे मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजामध्ये आणण्यात आले. नावेतील 7ही मच्छीमार सही सलामत वाचले होते. वादळापासून बचावलेल्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी म्हणाल्या, बघा आता अशा रीतीने मग तिसरा प्रयत्न राधिका मेनन यांचा यशस्वी झाला. त्यांनी त्या नावेमध्ये असलेले 7ही मच्छीमारांना सही सलामत वाचवले होते. मग त्यापुढे बघा त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनी, ते जे काही 7 मच्छीमार होते त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीने त्यांच्या अनुभवाचं वर्णन त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की या वादळामध्ये बचावलेले जे 7 मच्छीमार होते त्यापैकी एका मच्छीमाराच्या पेरला चिन्नाराव यांच्या पत्नी काय म्हणाल्या, पती कित्येक दिवसांपासून घरी आले नाहीत म्हटल्यावर आम्ही समजलो होतो की त्यांची नाव बुडाली. आम्हाला वाटलं ते जिवंत राहिले नसतील, पण राधिका मॅडमनी त्यांचा जीव वाचवला. मी त्यांची शतशः आभारी आहे. मग बघा अशा रीतीने स्वतः प्रत्यक्ष ते 7 मासेमारी जे होते त्यांच्या कुटुंबातील लोकांना आता असं वाटलं की एवढं आता बघा जहाज गेल्यानंतर ते काही कालानंतर कधी 4 दिवसामध्ये, कधी 2 दिवसामध्ये, कधी 8 दिवसामध्ये ते रिटर्न येतं, परत येतं. पण आता बरेच दिवस झाले होते, नाव गेलेली होती आणि त्यात समुद्र वादळ आलेलं होतं. त्यामुळे कुटुंबातील लोकांना असं वाटलं की त्यांच्या जे काही 7 मच्छीमार आहेत त्यांची नाव या वादळामध्ये बुडाली असतील आणि आता त्या नावेमध्ये जी 7ही व्यक्ती असतील ते जिवंत राहिले नसतील असं त्या 7 मच्छीमारांच्या कुटुंबातील लोकांना वाटलं. पण जेव्हा राधिका मॅडमद्वारे हे मोठं कार्य करण्यात आलेलं होतं त्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.
त्यावेळेस त्या कुटुंबातील लोकांना विश्वास बसत नव्हता की खरंच या एवढ्या मोठ्या संकटातून त्यांचे जे काही नावेवरती गेलेले माणसं होते ते पुन्हा सही सलामत आला ह्याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. म्हणून जेव्हा राधिका मॅडमने त्यांचा जीव वाचवला त्यावेळेस त्या मच्छीमारांच्या घरातील कुटुंबातील लोकांनी त्यांचे आभार मानले. या साहसी अभिनयासाठी आंतरराष्ट्रीय मेरीटाईम संस्थेने त्यांना अवॉर्ड ऑफ एक्सप्रेशनल ब्रेव्हरी ॲट सी या पुरस्काराने सन्मानित केले. पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं होतं की नाही, ॲट सी म्हणजे समुद्रात, ब्रेव्हरी म्हणजे शौर्य. तर ह्या समुद्रामध्ये हे काही त्यांनी शौर्याचं काम केलं होतं. त्यांच्या या कार्याच्या संदर्भात त्यांना ह्या अवॉर्ड सन्मानित करण्यात आलेला आहे. मर्चंट नेव्हीच्या राधिका मेनन या पहिल्या महिला अधिकारी आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. राधिका स्वतः सांगतात, ज्यावेळी आम्ही जहाजावर असतो त्यावेळेला आपण महिला आहोत की पुरुष याचा विचार करत नाही. समोर कठीण लक्ष्य असेल तर हिंमत आपोआप येतं. हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालं. आता बघा, ते सांगतात की त्यांचा स्वतःचा अनुभव सांगत आहेत मुलाखतीमध्ये. ते काय सांगतात की जेव्हा ते जहाजावरती कार्यरत करत असतात मग तो त्यावेळेस एखादा निर्णय घ्यावा लागला किंवा संदेशवहन व्यवस्थित देण्याच्या संदर्भात काही समस्या असेल तर त्यावेळेस तो पुरुष आहे की स्त्री आहे याचा विचार करत नाही. समोर जी समस्या आलेल्या असतो त्या कठीण प्रसंगामध्ये त्या स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांना आपोआप त्यावेळेस हिंमत येते आणि अशा रीतीने ते धाडसाचं कार्य करतात. ह्या जे काही पुरस्कार त्यांना मिळाला आणि त्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केल्यानंतर ह्या पुरस्काराचं किंवा ह्या कार्याचं श्रेय ते स्वतः एकट्याला न घेता ते पुन्हा त्यांच्या टीमला ह्या कार्याचं किंवा ह्या शौर्याचं ते श्रेय देतात. ते सांगतात की हे सगळं आमच्या टीमच्या धाडसामुळे शक्य झालेलं आहे. अशा रीतीने मर्चंट नेव्हीमध्ये राधिका मेनन ह्या पहिल्या महिला अधिकारी होत्या आणि भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये त्यांना हा जो काही सन्मान देण्यात आला होता तो प्रथम स्त्री म्हणून त्या प्रख्यात झालेल्या आहेत. अशा रीतीने हा पाठ आपण इथे अभ्यासलेला आहोत. आता या पाठाच्या खाली आलेला स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आता आपण पाठाखालील स्वाध्याय अभ्यासूया. प्रश्न क्रमांक 1, चौकटी पूर्ण करा. राधिका मेनन यांचे बालपण ज्या गावात गेले ते गाव. उत्तर आहे कोदुनलगलर. पुढील प्रश्न पाहूया. पदवी प्राप्त झाल्यानंतर राधिका मेनन यांनी केलेला कोर्स. उत्तर आहे रेडिओ कोर्स. प्रश्न 3, मर्चंट नेव्हीच्या ज्या जहाजाची कमान राधिका मेनन यांनी सांभाळली ते जहाज. उत्तर आहे संपूर्ण स्वराज. राधिका मेनन यांना मिळालेला पुरस्कार. उत्तर आहे अवॉर्ड फॉर एक्सप्रेशनल ब्रेव्हरी ॲट सी. पुढचा प्रश्न आहे राधिका मेनन यांना अनंत सागरी सफरीला जावंसं वाटायचं कारण. आता हे कारणे द्या. प्रश्न क्रमांक 2, कारणे द्या. ह्यामधील प्रश्न आपण अभ्यासत आहोत त्याचं उत्तर पाहूया. राधिका मेनन यांचे मोकळ्या वेळेत नेहमी सागर किनारी भटकणं व्हायचं, फिरणं व्हायचं. त्यामुळे उसळणाऱ्या नखरे लाटांना पाहून त्यांच्या सोबतीने अनंत सागरी सफरीला त्यांना जावंसं वाटायचं. कारणे द्यामधील पुढील आहे त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता. कारण राधिका मेनन यांच्या आईवडिलांना नौसेनेतील नोकरी जोखमीची वाटायची. आपली मुलगी समुद्रातील धोक्यांचा सामना कसा करेल ही काळजी वाटल्याने त्यांच्या आईवडिलांचा नौसेनेत जाण्यास विरोध होता. बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले. कारण. उत्तर आहे लाटा उंच उसळत होत्या. समुद्री लाटांनी रौद्ररूप धारण केले होते. वादळाचा जोर मोठा असल्याने बचाव कार्य करणाऱ्या टीमला मच्छीमारांपर्यंत पोहोचण्यास अडथळे आले. प्रश्न क्रमांक 3, आकृती पूर्ण करा. राधिका मेनन यांचे गुण विशेष. हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. उत्तर पाहूया. 1, धाडसी. 2, हिंमतवान. 3, कर्तव्यदक्ष. आणि 4, निर्णय तत्परता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, मच्छीमारांना वाचवण्यासाठी कॅप्टन राधिका व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या कृतीचा ओघ तक्ता तयार करा. बघूया आता आपण. सुरुवातीला सुटकेच्या मोहिमेला सुरुवात, नंतर जहाजातील लोक बचाव कार्यासाठी सज्ज, त्याच्यानंतर येणार आहे जहाजातील लोकांना नावेपर्यंत जाता आले नाही,
त्याच्यानंतर पहिला प्रयत्न अयशस्वी आणि नंतर आहे दुसऱ्या प्रयत्नात सुरुवात. पुढचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये स्वमत आहे. तुम्हाला स्वमतामध्ये तुम्ही काही प्रश्नांची उत्तर लिहिताना तुम्ही तुमच्या शब्दामध्ये सुद्धा लिहू शकता. स्वमतातील पहिला प्रश्न आहे कॅप्टन राधिकाच्या टीमने मच्छीमारांना वाचवण्याचा प्रसंग थोडक्यात तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, कॅप्टन राधिका मेनन अतिशय धाडसी होत्या. समुद्रात एक नाव फसले आहे, त्यात असलेले मच्छीमार अडचणीत सापडलेले आहेत ही बातमी त्यांना कळताच एक क्षण देखील वाया न घालवता त्यांनी सुटकेच्या मोहिमेला सुरुवात केली. जहाजातले लोक बचावासाठी सज्ज झाले, परंतु वादळाचा जोर मोठा असल्याने त्यांना नावेपर्यंत जाता येईना. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, दुसरा प्रयत्नही अयशस्वी झाला, पण राधिका आपल्या टीमला धीर देत राहिल्या. त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या टीमला पुढे जाण्याचा आदेश दिला. त्यावेळी समुद्रात 9 मीटरच्या उंच लाटा उसळत होत्या. वारा 70 समुद्री मैल वेगाने वाहत होता. शेवटी तिसऱ्या प्रयत्नाला यश आले. पायलट शिडीद्वारा मच्छीमारांना त्यांच्या नावेतून जहाजात घेण्यात आले. नावेतील 7ही मच्छीमारांना वाचवण्यात यश आले. अशा रीतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकतात. पुढील प्रश्न आहे धाडस आणि हिंमत असली की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठाधारे स्पष्ट करा. उत्तर आहे, धाडस आणि हिंमत हे राधिका मेनन यांचे गुणविशेष. रिकाम्या वेळेत त्या समुद्रकिनारी फिरायला जात तेव्हा उसळणाऱ्या लाटांना बघून लाटांच्या सोबतीने सागर सफारी करावी असे त्यांना वाटायचे. त्या समुद्री लाटांना पाहूनच त्यांनी नौसेनेत जायचे निश्चित केले. त्यांच्या आईवडिलांना नौसेनेतील नोकरी जोखमीची वाटायची. त्यांनी यास विरोध केला, परंतु तुंग इच्छाशक्ती असलेल्या राधिका मेनन यांनी त्यांना यासाठी राजी केलं. पदवी मिळवल्यानंतर रेडिओ कोर्स पूर्ण केला. त्यांना प्रशिक्षक रेडिओ ऑफिसरची नोकरी मिळाली. अशा प्रकारे त्यांचे समुद्री जहाजात काम करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यावरून धाडस आणि हिंमत असले की कुठलेही स्वप्न पूर्ण होऊ शकते हे पाठावरून स्पष्ट होते. पुढचा प्रश्न आहे, चला खेळूयासाठी आहे खालील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा आणि त्याचा वापर करून वाक्य तयार करा. वाक्य आहे, युद्ध प्रसंगी सैनिक जीवाची बाजी लावून लढत असतो. तर याच्यामध्ये आहे जीवाची बाजी लावणे हा वाक्यप्रचार आहे. या वाक्यामध्ये पुन्हा आपण एकदा जीवाची बाजी लावणे याचा वाक्यात उपयोग करणार आहोत. तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून लढले. पुढचा आहे, खालील वाक्यातील वाक्यप्रचार ओळखा व त्यांचा वापर करून पुन्हा वाक्य तयार करायचं. सेम क्वेश्चन आहे. त्याच्यातला दुसरा, मच्छीमार मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. उत्तर आहे, जीवाच्या आकांताने ओरडणे. पुन्हा नवीन वाक्य पाहूया. नदीच्या पुरात वाहून जाणारा मुलगा मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. पुढील प्रश्न आहे, खालील दिलेल्या क्षेत्रातील पहिली भारतीय महिला कोण याचा शोध घ्या आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवा. पहिली पायलट. उत्तर आहे सरला ठकराळ. पहिली अंतराळवीर कल्पना चावला. पहिली रेल्वे चालक सुरेखा यादव. पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले. पहिली डॉक्टर आनंदीबाई जोशी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण हा पाठ विस्तारित रूपात अभ्यासला आहे आणि पाठाचा स्वाध्याय सुद्धा आपण पाहिलेला आहे. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.